आता आपण खेड ग्रामपंचायतीमध्ये जे भ्रष्टाचार चालू आहे त्या संदर्भात आपण 2025 पासून पाठपुरावा करतो. तर पहिला मुद्दा असा की ग्रामपंचायतचा पैसे वाचवणं का पैसे खाणं हे मुद्दा काय ना. ड्रेनेज लाईनमधून पाण्याची पिण्याची पाईपलाईन हा इतिहास म्हणजे भारतात पहिल्यांदा ग्रामपंचायत खेड ग्रामपंचायत केला. दुसरा विषय आहे खेड म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत मध्ये गटारीची लाईन खाल्ली, गटारीच्या लाईन मधून पिण्याचं पाणी नेलेलं आहे. हो हो असं. दुसरा विषय आहे आपले सटवाई माता मंदिरजवळ इंधन बोर घेणार आणि त्याच्यामध्ये तिथं लोकांना सुविधा म्हणून पाण्याची टाकी बसवायचं. त्याचं जवळजवळ 1,20,000 रुपये बिल काढलं आहे, परंतु त्या ठिकाणी बोर नाही आहे. 1,20,000 रुपये बिल काढलं. हो बिल हे पाणी नळी टाकी पण नाही आहे आणि बोर पण नाही त्यामध्ये. तिसरा विषयासाठी आपण हे केलं होतं पाठपुरावा चालू आहे आपला. ज्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये चुकीच्या पद्धतीने निधी वापर आता 2025मध्ये साधारण पाणी पुरवठ्याच्या नावाखाली 15 लाख रुपयापर्यंत बिल उचलले. आणि एखादा माणूस जर व्यक्ती म्हणला आमच्या घराकडे पाईपलाईन करा किंवा आमच्या इथं कनेक्शनसाठी पाईपलाईन द्या, तर तुम्ही स्वतः खर्च करा, आमच्याकडे निधी उपलब्ध नाही. असं कोण बोलतोय तुम्हाला? ग्रामसेवक आणि सरपंच हे दोन्ही पण असे. गावाला काय तुमच्या ग्रामपंचायतला निधी येतोय, ज्या कामासाठी निधी मागवलाय त्याच कामासाठी वापर केला जातोय का तुमच्या मनमानी कारभारानुसार वापरला जातोय? नाही, त्यांच्या मनाने जिथं ज्या ठिकाणी वापरायचं आहे त्या ठिकाणी ते पाठपुरावा करतात. आता आपण चौकशी संदर्भात पत्र आलेलं आहे, BDO साहेबांचं पण आलेलं आहे आणि ते हे सहाय्यक अभियंताकडून जे भुजबळ साहेबांकडून पत्र आलेलं आहे त्यांना चौकशी संदर्भात. तर आता हे पहिलं सगळे पुरावे आहेत टोटल. आता हे 2025मध्ये 4,56,900 बिल पाणी पुरवठ्यासाठी. काय कुठं पाणी पुरवठा केला हेच दाखवा जनतेला माहिती. 4,56,941 रुपये बिल काढलेलं आहे. 18/9/2025. याच्या पाठीमागं सध्या बोर पालेले आहे का हे बिल काढलेले तुमची? नाही, बोरच नाही. कुणाला पण विचारायला बिल कशी आधारे काढले ग्रामपंचायत? हा दुसरा आहे 25 मधला 1/9/2025 मध्ये 2,99,860 फक्त वॉटर सप्लाय. हा तिसरा 30/4/2025 पाणी पुरवठा 1 लाख रुपये. 27/7/2025 1 लाख रुपये निधी काढला, पण कशासाठी वापर केला 1 लाख रुपये निधी? त्यांना माहिती मागितली तर मॅडम माहिती अधिकारात सुद्धा माहिती देत नाहीत. आता सध्या मी दुसऱ्या अपिलात आहे. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.